त्यांनी मला फोन करून या कार्यक्रमाला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल मी ताईंविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. सोनाली ताईंनी पण नंतर फोन करून पक्क केलं की मी नक्की येतो असं. मग अशी प्रशांतनी जेवण तयार आहे असं सांगितलं आणि कुसुमताई म्हणाल्या की स्वतःसाठी 15 मिनिटं देत जा. दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर त्याच्यामुळे तुमच्या चिकाटीची परीक्षा मी बघणार नाही, कारण आमच्यासारख्या विज्ञान तंत्रज्ञानातल्या लोकांना लोक बोलवतात भाषण करायला आणि आम्ही आपलं बोलत सुटतो आणि मग श्रोते एक एक त्या दारातून निघून जातात. असंच एकदा अमेरिकेत झालं, ते सगळे श्रोते निघून गेले आणि हे वैज्ञानिक सुरू त्यांचं. शेवटी एकच श्रोता होता, तो सभागृहात उभा राहिला आणि त्याने असं रिव्हॉल्वर धरलं. तो शास्त्रज्ञ म्हणाला, अहो नाही हो, आमचा विषय असाच कठीण असतो, काय करणं, याच्यापेक्षा सोपं नाही करताय. तर तो श्रोता रिव्हॉल्वर धरून असं म्हणाला की तुम्ही बाजूला सरका, मी तुम्हाला नाही शोधत आहे, तुम्हाला ज्यांनी इथे बोलवलं त्यांना मी सांगतो. तर सोनाली ताईंचा होऊन त्याची पुरेपूर काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि तसं असून सुद्धा त्यांनी खूप साहस केलंय मला बोलवण्याचं. तर प्रथमतः ग्रामगौरव प्रतिष्ठानचा जो 52वा स्थापना दिन आहे, त्याबद्दल या प्रतिष्ठानासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं आपण मनापासून जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. विनोबांनी एका ठिकाणी गावसेवर लिहिताना असं लिहिलं आहे की बरेच लोक आपल्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी संस्था स्थापन करतात, त्यात स्वतःच मूर्तिरूप होऊन बसतात. विलासरावांचं मला जे वैशिष्ट्य वाटतं ते विलासराव या संस्थेमध्ये कधीही मूर्तिरूप झाले नाही, तर आज तागायत ते स्फूर्तिरूप होऊन या संस्थेत आहेत. गांधीवादी लोकांच्या बऱ्याच संस्था होत्या आणि खूप कार्य करायच्या, पण उत्तरोत्तर त्यांचे तरुणांचा सहभाग त्यातला कमी व्हायला लागला आणि मग ते वृद्ध लोक आता आपल्याला पुढे आपली संस्था कोण चालवणार या चिंतेमध्ये एकत्र जमले आणि त्यांनी दादा धर्माधिकारींना मार्गदर्शन करायला बोलवलं. दादांनी एका वाक्यामध्ये मार्गदर्शन केलेले त्या सभेमध्ये. म्हणजे वाक्य असं आहे की आपले उत्तराधिकारी हे आपल्या उत्तर क्रियेचे अधिकारी नसून आपल्या उत्तरदायित्वाचे अधिकारी असावे लागतात. त्यामुळे मला ग्रामगौरव प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य असं वाटतं की विलासरावांनी आणि कल्पनाताईंनी त्यांच्या उत्तरदायित्वाचे केवढे अधिकारी निर्माण केलेत. म्हणजे आज किती जणांची प्रेझेंटेशन्स आपण ऐकली आणि माझं अंतःकरण अतिशय भरून आलं की सगळी निसर्गतः काळे केस असलेले लोक बोलत होते आणि ते ज्या पॅशननी बोलत होते, जी कमिटमेंट होती, त्याच्यामुळे मला सर्वात जास्त आनंद झाला की या संस्थेचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. आणि नंतर मी विचार करू लागलो की जसं प्रियदर्शिनी म्हणाल्या की त्यांना ऐनवेळी परीक्षा दिली गेली, तसंच मी पण म्हणेन की कल्पनाताईंनी जे व्याख्यान दिलं आणि त्याच्यामध्ये जी त्यांनी आव्हानं आपल्यासमोर मांडली आणि त्याच्यावर मी बोलीन असं त्यांनी मला सांगितलं, त्याच्यामुळे माझी सुद्धा ऐन वेळचीच परीक्षा आहे. तरी सुद्धा त्यांनी जे मांडलेले विषय आहेत हे
माझा तसाही आवाज येत होता मला वाटतं. बरं, ठीक आहे. तर त्यांनी जे मांडलेले विषय आहेत हे खरं म्हणजे त्या बोलत असताना मला लक्षात आलं की कल्पनाताईनं एकाच वेळी लोकल आणि ग्लोबल दोन्ही पातळीवर बोलत होत्या. विलक्षण आहे. म्हणजे खरं म्हणजे त्यांचं वयोमान लक्षात घेता त्यांनी पूर्णपणे विश्रांती घेणं वगैरे असंच काहीतरी इतर लोक करतात त्यांच्या वयाचे, पण त्या तरुणांना लाजवतील अशा उत्साहाने जगाच्या प्रश्नांविषयी आणि या पंचक्रोशीच्या प्रश्नांविषयी एकाच वेळी तळमळीने बोलत होत्या. आणि मग माझ्या लक्षात आलं की तरुण आणि म्हातारे यांची व्याख्या नक्की काय. तर ज्यांना 24 तास पुरत नाही ते तरुण, आणि ज्यांना 24 तास खायला उठतात ते म्हातारे. कल्पनाताई ज्या पद्धतीने इंटेलेक्च्युअली इमोशनली त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत ना, हे चिरतारुण्याचं लक्षण आहे. आणि मला इथे बसल्या बसल्या इतक्या गोष्टी शिकत होतो मी, त्याच्यात त्यांच्या चेहऱ्यावरचं जे डिझार्मिंग स्माईल आहे ना, ते सतत म्हटलं आपल्याला आपण यांच्या एवढं जर जगलोच तर आपल्याला असं स्माईल धारण करता येईल का आपल्या चेहऱ्यावर. कारण पुलंनी एका ठिकाणी म्हटलंय की 60 वर्ष उलटली आणि तुम्ही एका दिवशी सकाळी उठलात आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटतंय आणि तुमच्या शरीराचा कुठलाही पार्ट दुखत नाहीये, त्यावेळी खुशाल समजा की तुम्ही मेला आहात. त्याच्यामुळे असं एक तळमळीने आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार याविषयी एक चिंतन करणं, त्याविषयी प्रश्न उपस्थित करणं विलक्षण वस्तुपाठ आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्या दृष्टीने थोडेसे काही विचार मी मांडीन. मला तुमच्या चिकाटीविषयी कौतुकच आहे. पहिली गोष्ट माझ्या जी नेहमी लक्षात येते ती अशी आहे की मी इथे प्रथम 1982 साली आलो. मी, अरुण देशपांडे, धोंडे सर, अशोक सर, हेमंत गोळे असे सगळे आम्ही आलो होतो. आणि आम्ही कडकडीत उन्हात इकडे तिकडे फिरून रामगौरव प्रतिष्ठानचं काम बघत होतो. आणि नवीन विहिरी झाल्या होत्या, पाणी लागलेलं होतं, माणशी अर्धा एकर पाणी वाटलं जात होतं. आणि थकल्या भागल्या स्वरूपात आम्ही शेवटी तुमच्या गावी पोहोचलो, कोथळ्याला पोहोचलो. आणि एवढी तहान लागली होती आणि एका झोपडीमध्ये गेलो. आणि एकदम आतमधून ताई बाहेर आल्या आणि तसंच ते डिझार्मिंग स्माईल आणि थंडगार पाणी प्यायला दिलं. आणि इतका आनंद झाला सांगतो तुम्हाला दोन्हीचा, म्हणजे ताईंना भेटून आणि ते पाणी पिऊन, कारण त्यावेळी पाण्याची खूप गरज होती. आणि तेव्हापासून माझा या संस्थेशी घनिष्ठ संबंध जुळला. नंतर आम्ही स्वावलंबी संजीवक शेती या विषयावर काम सुरू केलं, विशेषतः विदर्भामध्ये MKCLच्या तर्फे. आणि मग तो संदेश सगळ्या कातकऱ्यांमध्ये, कास्तकारांमध्ये जावा, सगळ्या शेतकऱ्यांमध्ये जावा अशी एक इच्छा निर्माण झाली. आणि मग त्याच्यावर एक 26 एपिसोडचा एक टेलिव्हिजन मालिका करायची ठरवली मी. आणि त्याच्यासाठी म्हणून जे स्थळ निवडलं ते हेच, ती सगळी मालिका जी झाली, आम्ही बिघडलो. आणि अक्षरशः दर रविवारी सकाळी दूरदर्शनवर अक्षरशः कोट्यावधी शेतकऱ्यांनी ती मालिका बघितली. त्याच्यावर पत्र आली, फोन आले, सोशल मीडियावर आलं. आणि मग शेवटी मला त्या मालिकेचं थोडं स्वरूप बदलून त्याच्यामध्ये प्रश्नांना उत्तरं अशा प्रकारचे 2 सेशन्स त्याच्यात मध्ये करावी लागली. पण त्यावेळेला MKCLचा आणि या संस्थेचा जास्त घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाला. व्यक्तिशः मी सोनाली त्यांचा पेशंट आहे. तो एक संबंध आमचा खूप हृदय असा संबंध आहे. आज या संस्थेचा जो कार्यविस्तार झालेला आहे त्याच्याबद्दल पुढची दिशा काय असा जो प्रश्न ताईंनी उपस्थित केला, तर मला राहून असं वाटत होतं की आज सकाळपासून
आपला इतक्या ज्ञानशाखांशी संबंध आला या संस्थेच्या संदर्भात. त्यांची पुनरावृत्ती मी करणार नाही, पण एवढा वाईड स्पेक्ट्रम ऑफ दी ब्रांचेस ऑफ व्हॅलिड नॉलेज हे एकाच ठिकाणी आज प्रत्यक्ष आपण बघतो आहोत, अनुभवतो आहोत. त्याच्यामुळे ही संस्था आता ज्यावेळेला सुवर्ण महोत्सव पूर्ण करते आणि सोन्यासारखी माणसं आणि सोन्यासारखा परिसर, ही या दोन गोष्टी या संस्थेला सुवर्ण महोत्सव प्रसंगी त्याचा महोत्सव करावा अशा दोन गोष्टी आहेत. तर मग पुढे काय? तर मला असं सारखं लक्षात येत होतं की ही संस्था म्हणजे खरं म्हणजे विलासराव साळुंखे सस्टेनेबिलिटी युनिव्हर्सिटी आहे. एखाद्या विद्यापीठामध्ये जी मल्टीडिसिप्लिनॅरिटी लागते, जी विषयांची व्हरायटी लागते, जी शिक्षणामधली फ्लेक्सिबिलिटी लागते, जी डायव्हर्सिटी ऑफ स्कॉलर्स लागते, जी अफोर्डेबिलिटी लागते, जी इन्क्लुझिव्हिटी लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी एम्प्लॉयबिलिटी लागते, या सगळ्या गोष्टी हे सगळे माझे शब्द नाही आहेत. हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये विद्यापीठांनी काय करावं या संबंधीची दिशा आहे. परंतु ते प्रत्यक्ष या परिसरामध्ये आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. प्रशांत असतील किंवा सोनालीताई असतील, सगळे तिकडचे, सगळ्यांची नावं घेत नाही, आता वेळ झाला. पण ते कोण आहे? तर ते प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिस आहे. हा सुद्धा पुन्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मधला शब्द मी वापरतो, प्रोफेसर्स ऑफ प्रॅक्टिस. आणि आज सकाळी सोनालीताईंनी डॉक्टर कर्व्यांना विनंती केली की तुम्ही आता इथेच येऊन राहा. प्रोफेसर ऑफ थिअरी अँड प्रोफेसर ऑफ रिसर्च याच्यासारखं कॉम्बिनेशन नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शाश्वत विकासाचं विद्यापीठ ही संस्था होण्यासाठी आज सिद्ध आहे. हे मी कुठलीही अतिशयोक्ती न करता तुमच्यासमोर सांगतो, कारण मला सतत भ्रमंती चालू असते. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय, तर प्रत्यक्ष ताईंनी असा प्रश्न उपस्थित केला की अंतर्जालामध्ये खूप माहिती मिळते, पण ज्ञानाचं काय? तर ज्ञान मिळवण्याचं साधन काय, असा प्रश्न गांधीजींना फिनिक्स आश्रमापासून पडला आणि गांधीजींनी त्याच्यावर खूप संशोधन केलं. आणि मग त्याच्या विस्तारात मी जात नाही आता की त्यांना तो प्रश्न का पडला, पण त्यांनी व्हॉट इज द मीडियम ऑफ ॲक्विजिशन ऑफ नॉलेज, व्हॉट इज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन असा मी प्रश्न नाही घेतला त्यांनी, व्हॉट इज द मीडियम ऑफ ॲक्विजिशन ऑफ नॉलेज. आणि मग ह्या माणसाने त्याच्यावर प्रयोग करून 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 एक उत्तर काढलं आणि ते उत्तर फार कमाल उत्तर आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला युनेस्कोनी जगातल्या 100 अत्यंत प्रभावशाली अशा शिक्षण तज्ञांची यादी केली, त्यावेळी भारतातल्या 3घांचीच नावं त्याच्यात आली. एक म्हणजे रवींद्रनाथ टागोर, दुसरे जे.बी. नाईक आणि तिसरे महात्मा गांधी. का बरं आलं त्यांचं नाव त्याच्यात? ते तर सत्याग्रहाविषयी सगळ्यांना माहिती होतं. तर गांधींनी जो शोध लावला तो हा की ज्ञानग्रहणाचं एकमेव माध्यम म्हणजे सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आणि उत्पादक काम. गुगल, टेकटॉक्स किंवा यूट्यूब किंवा आता ChatGPT ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं आहेत, ही ज्ञान मिळवण्याची साधनं नाहीत. ज्ञान मिळवण्याचं साधन म्हणजे प्रत्यक्ष सोशली युजफुल अँड प्रोडक्टिव्ह वर्क, याला पर्याय नाही. इथे ना जे विद्यार्थी येतात, असं प्रशांत आपण सांगितलं की सोनम वांगचुक यांचे पण विद्यार्थी इथे येतात, आणि मग त्यांना काय मिळतं तर ते प्रत्यक्ष काम करतात. ते काम करताना दिसत होते बघा. आणि मग ते काम केल्याने जे ज्ञान मिळतं ते इज टॅसिट नॉलेज, ते अव्यक्त असतं. आणि मग तुम्ही ग्रंथ वाचता, प्रयोग करता, निष्कर्ष काढता,
आणि मग त्याच्यातून जे मिळतं ते एक्सप्लिसिट थिओरिटिकल नॉलेज, दोन्हीची गरज आहे. नुसतंच पुस्तकी ज्ञानाने काहीच होत नाही. पोहण्याचे पुस्तक वाचून कोणी पोहायला शिकल्याचं काही प्रूफ नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष कामातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीतून अधिक फलदायी काम, म्हणजे ज्ञान सुद्धा ज्ञानासाठी मिळवायचं नाही, नाहीतर तो पुन्हा नॉलेजचा कन्झ्युमेरिझम होतो. तर ज्ञानातून काय मिळवायचं, तर अधिक फलदायी काम, अशी अपवर्ड स्पायरल बिल्ड करणारं एक विलासराव साळुंखे शाश्वत विकास विद्यापीठ असं ह्याचं खरं स्वरूप आज आहे. याला बाहेर कशी पाठी नसेल, पण त्याचं स्वरूप ते आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण वाढवत नेलो तर एक महत्वाचा जगाचा प्रश्न सुटू शकतो. आपला कॅम्पस किती एकराचा आहे, किती हेक्टरचा आहे याला महत्व नाही. एडिसन काय प्रत्येक घरात दिवा लावायला जात नाही. एक दिवा व्यवस्थित लावला आणि त्याचं कुठलंही पेटंट घेतलं नाही तर जगात दिवे करणाऱ्या कारखाने निघाले, जगभर प्रकाश पडला. त्याच्यामुळे आज मला जे वाटतं ते एक उत्तर या परिसरामध्ये दिसतं. प्रश्न गंभीर आहे ज्याच्याबद्दल ताईंनी उल्लेख केला. ट्रम्पचं जे आता निर्बंध घेत आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स आणि डेअरी प्रॉडक्ट्स ह्याबद्दलचं आव्हान आपल्या देशापुढे उभं आहे. जर आपण शरणागती पत्करली तर सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त होऊ शकतो. काही आपण रसायनाचा उल्लेख केला, पण त्या पुढचं खरं आव्हान आहे ते म्हणजे जीएमचं. अमेरिकन सोयाबीन भारतात जर आलं तर ते जीएमचं सोयाबीन आहे, लक्षात घ्या. नुसतं धाराशिव एक जिल्हा बघितला तर 5 लाख हेक्टर सोयाबीन आहे. त्याची प्रोडक्टिव्हिटी, त्याची प्रॉफिटेबिलिटी काहीच राहणार नाही. इतका 1:187 एवढी मोठी गॅप आहे त्याच्यामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये 3 लाख हेक्टर सोयाबीन आहे. ओके, आता त्या शेतकऱ्यांचं काय आणि डेअरी प्रॉडक्ट्स या दोन बद्दलचं मोठं आव्हान आपल्या देशापुढे आहे. दुसरं जे आव्हान आहे ते असं आहे की युवांना आता नोकऱ्या कशा मिळणार. TCS, Infosys and this and that किंवा विप्रो वगैरे सगळे जण आणि मायक्रोसॉफ्ट, IBM सगळे जण आता मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात करतायत. तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा युग येत आहे आणि त्याच्यामुळे नेट जॉब क्रिएशन होईल, परंतु काही कोल्ड जॉब कॅटेगरीज ह्या किल होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नॉट नेसेसरली अ जॉब किलर, इट इज जॉब कॅटेगरी किलर. अशा वेळेला उत्तर काय, खूप महत्वाचं उत्तर आहे आणि ते उत्तर आहे ग्रीन कॉलर जॉब्स. ग्रीन कॉलर जॉब्सची एकंदर जे स्टॅटिस्टिक्स आहेत ते मी अगदी थोडक्यात सांगतो, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पण ताईंनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे मी त्याच्यावर थोडंसं बोलतोय. 1-2 मिनिटात मी तुम्हाला त्याचं स्टॅटिस्टिक्स सांगतो. आणि हे स्टॅटिस्टिक्स मी 4 सोर्सेस मधून गोळा केलं. तर एक सोर्स मी जो वापरला, म्हणजे मी असा विचार केला की OECD कंट्रीज, G7 कंट्रीज आणि युरोपियन युनियन, म्हणजे ज्याला आपण विकसित देश म्हणतो. तर आता विकसित देशामध्ये नोकरीला जाणं ही भारतातल्या मध्यमवर्गीय किंवा कुठल्याही मुलांचं ऍस्पिरेशन असतं. ते इथे आपलं भवितव्य शोधू इच्छित नाही. मग अशा देशांमध्ये कुठले बरे जॉब्स आहेत, तर त्याच्यामध्ये आता जे आपल्याला दिसतंय ते 3च हे विभाग मी घेतले. या 3 विभागांमध्ये आणि मी 4 सोर्सेस वापरले माझ्या अभ्यासासाठी. एक म्हणजे मी ILOचा, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा स्टडी केला. इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी, ज्याचा वेदर्शिनीशी जास्त संबंध आहे. OECDचा ग्रीन ग्रोथ स्टडीज आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फ्युचर ऑफ जॉब्स. आता काय दिसतं त्याच्यातून,
तर ह्या देशांमध्ये एकंदर 70 कोटी जॉब निर्माण होणार 2035 सालापर्यंत. आता त्याच्यामधले ग्रीन कॉलर जॉब्स किती असणार आहेत? तर एकंदर आता खूप माझा डिटेल स्टडी आहे, पण मी थोडक्यात सांगतो की जर आपण अत्यंत कॉन्झर्वेटिव्हली ग्रीन व्हायचा प्रयत्न केला, कॉन्झर्वेटिव्हली म्हणजे आता जे चालू आहे त्यात थोडीशी वाढ केली, तर एकंदर 7 कोटी जॉब्स तयार होऊ शकतात ग्रीनमध्ये. जर थोडं मॉडरेट एफर्ट केलं, म्हणजे आपण नेट झिरोच्या जवळ जायला लागलो, थोडं ट्रान्सफॉर्मेशन केलं, सर्क्युलर इकॉनॉमी ज्याचा त्यांनी उल्लेख केला, सर्क्युलॅरिटी, तर त्याच्यामधून 10 कोटी 50 लाख जॉब तयार सस्टेनेबिलिटीसाठी. आणि जर अतिशय हाय असं ऍब्सॉर्प्शन केलं आपण, तर मग त्याच्यामधून 14 कोटी जॉब तयार. ओके, म्हणजे आपलं हे जे विद्यापीठ आहे याच्यामधून जर आपण लोकांना तयार केलं तर काय होईल, तर नेट झिरोची एनर्जी टार्गेट्स असोत किंवा एनर्जी एफिशियंट बिल्डिंग्स असोत किंवा त्याच्याबद्दलचे कायदे असोत किंवा युरोपियन युनियन किंवा US मधले सर्क्युलॅरिटीचे गोल्स असोत किंवा इलेक्ट्रिफिकेशन ऑफ ट्रान्सपोर्ट असो, बायोडायव्हर्सिटी असो, त्यात तुम्ही त्याच्यातलंच इलेक्ट्रिक व्हेकल्स मधलंच काम करतात, ते इथे बसलेलेच आहेत मामा. तर बायोडायव्हर्सिटी किंवा रेझिलियन्सचं फंडिंग असो किंवा कंप्लायन्स असो, सस्टेनेबिलिटीच्या आता सुद्धा आपल्या कंपन्यांना आपल्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये ESG भरावं लागतं. ह्या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला असं दिसतं की भारतीय मुलांना भारतामध्ये साधारणपणे 4 कोटी 50 लक्ष ग्रीन कॉलर जॉब्स तयार होतात. सगळ्यांनी IT कडे जाण्याची गरज नाही. ओके, या विद्यापीठात या, काम करा आणि ग्रीन कॉलर जॉब मिळवा आणि चांगले स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहा. आणि त्याच्यात पुढे काय की 70 लक्ष जॉब हे आपल्या मुलांना परदेशात मिळेल, कारण तिथे लोकसंख्या कमी आहे. तर त्याच्यामुळे आता हा जास्त डिटेल स्टडी मी पाठवीन सोनाली त्यांकडे, ते तुमच्याशी शेअर करतील. पण थोडक्यात मला सांगायचं असतं की आता मागच्या पिढ्यांनी आपली पृथ्वी डॅमेज केली, त्याच्या पुढे ज्या पिढ्या आहेत त्यांनी त्या पृथ्वीचं रिस्टोरेशन करणं, रिपेअर करणं, रिज्युविनेट करणं, रिजनरेटिव्ह पद्धतीने पुढे जाणं, हे जॉब्स आहेत. आणि त्या जॉब्सची जी तयारी आहे ना, ती मला ह्या कॅम्पसवर सतत दिसते. आरोग्यापासून तर अगदी डिप्रेशनच्या प्रश्नापर्यंत आपल्याकडे काहीतरी होतंय, बायोडायव्हर्सिटी होते आणि त्याच्यामुळे जैविक शेती होते. जैविक शेतीला ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे समाजाचा, त्या प्रकारची अवॉर्ड पण दिली गेली आहे. तर त्याच्यामुळे ह्या ग्रीन कॉलर सेक्टरमध्ये म्हणजे वॉटर, एनर्जी आणि वेस्ट हे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि ते शिकण्याचं एकच माध्यम आहे, ते म्हणजे गांधीजींचं वंडरलँड ऑफ होलसम वर्क, WWW. ते जुना WWW गेला आता WWW म्हणजे काय, दी वंडरलँड ऑफ होलसम वर्क. गांधीजी त्याला होलसम वर्क, फलदायी काम म्हणायचे. तर तशा कामातून आता ज्ञानप्राप्ती करणं हे आपल्या समोर एक या प्रतिष्ठानाने, या संस्थेने एक मोठं मॉडेल उभं केलं. थोडंसं आपण यांच्या खांद्यावर उभं राहून जर पलीकडे बघायचं ठरवलं तर याच्या पुढच्या युवा पिढीला एक खूप मोठं भवितव्य ह्या कामातून मिळू शकतं. गागर में सागर है. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आणि इतर जे स्कॉलर्स आहेत त्यांचे आज सत्कार झाले. उदाहरणार्थ हिमांशू इज रिअली अ प्रोफेसर ऑफ थिअरी अँड प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ऑफ दिस युनिव्हर्सिटी, किंवा कुसुमताई इज बोथ, तर असे सगळ्या लोकांना जर एक नेटवर्किंग केलं, आणि डॉक्टर कर्वे आहेत, प्रियदर्शिनी आहेत, ते आर जेम्स, म्हणजे पुण्याचं भूषण आहे, ते आपल्या भारताचं भूषण आहे. असे लोक आज इथे बसले. म्हणजे पर स्क्वेअर इंच जर या हॉलमधली बुद्धिमत्ता, कल्पकता, सर्जनशीलता जर बघितली तर ती
बऱ्याच आता देशातल्या कुठल्याही हॉलमध्ये नसेल एवढी हायएस्ट आहे आज इथे बसलेली, एवढं वैभव आहे. त्यांना सगळ्यांना नेटवर्क करून असं एक वेगळं एक भविष्यवेधी अशा प्रकारचं विद्यापीठ की जे समाजाशी जोडलेलं आहे. कारण ग्रामगौरव प्रतिष्ठानचा एक महत्वाचा संदेश आहे आणि तो हा आहे, डोंट गव्हर्नमेंटाइज दी प्रॉब्लेम्स, कम्युनिटाइज देम. कम्युनिटीचे प्रश्न सर्जनशीलतेने सोडवू शकते, हा आत्मविश्वास या लोकांना इथे विलासरावांच्यामुळे मिळायला सुरुवात झाली. आणि पुढच्या 3-4 पिढ्या, कल्याणी इज ऑल्सो कमिंग फॉरवर्ड, या पिढ्या तोच आत्मविश्वास देत आहे. आणि तोच या देशाचा, एका लोकशाही देशाचा तोच मार्ग आहे. चीनमध्ये वेगळा मार्ग असू शकतो, आपल्याकडचा मार्ग हा आहे. चीननी काय केलं की पॉलिटिक्सचं कॉन्सन्ट्रेशन केलं, पण इकॉनॉमीचं पूर्ण डिसेंट्रलायझेशन केलं. चीनच्या गावातला जो सरपंच असतो त्याला आपल्या गावाचा विकास करण्याचं, त्याच्यात आंतरराष्ट्रीय उद्योगधंदे करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि म्हणून ते जगाची फॅक्टरी होऊ शकते. पण याच्या पुढे चीनमध्ये डार्क फॅक्टरीज निर्माण झाल्या. डार्क फॅक्टरीज म्हणजे सगळं रोबोट्स काम करतात, तिथे लाईट लावण्याची गरज नाही कारण रोबोना काही अडथळ्याचा संबंध नाही. डार्क फॅक्टरीज, तिथे व्हेंटिलेशनची गरज नाही फारशी वगैरे वगैरे. त्याच्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फार कमी झालं आणि त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात फ्लड होणार. तर तुम्ही आता काय करताय, तर तुम्ही चीनचा कोळसा आणि चीनचं पाणी हे संपवताय, असं तुमचा आता कार्यक्रम चालू आहे. भारतीय जनता ही त्यांचे कस्टमर आहेत, पण ते चीनचा कोळसा संपवत आहे. चीनला रिन्युएबल एनर्जीकडे आपण पुश करतो आहोत. ओके, आपल्याला कळत नाही पण आपण इनडायरेक्टली करतो आहोत. पण आपल्याला जो मार्ग आहे तो लोकशाहीने, शांततेने, अहिंसेने पुढे जाण्याचा मार्ग आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले प्रश्न गव्हर्नमेंटाइज करणं यापेक्षा ते कम्युनिटाइज केले पाहिजे. अखेरचा मुद्दा करून मी तुमची रजा घेईन. याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही हा CSR घेताय. ओके, म्हणजे या संस्थेचं वैशिष्ट्य असं की उत्पादकता, गुणवत्ता, धनवत्ता आणि शाश्वतता या चारही गोष्टी ते पुढे नेत आहेत. CSR आज घेतोय आपण आणि इकडच्या कामांसाठी कॉर्पोरेटची मदत घेतोय. मला असं वाटतं की एक काळ असा येतोय की तुम्हीच त्यांना CSR देणार. तो कसा ते थोडक्यात सांगून मी तुमची रजा घेणार आहे. असं आहे की एक सायकोलॉजीमध्ये प्रांत होऊन गेला की विल टू प्लेजर, नंतर तो प्रांत आला तो म्हणजे विल टू पॉवर. आता जो जगामध्ये प्रश्न निर्माण झाला तो विल टू मिनिंग, माझ्या जीवनाची सार्थकता कशात आहे. आणि ह्या सार्थकतेच्या प्रश्नाने कॉर्पोरेट्स मधले सगळे लोक पछाडलेले आहेत. ज्युनियर एम्प्लॉई पासून सिनियर मोस्ट CEO पर्यंत ते पछाडलेले आहेत. जीवनाची सार्थकता कशात, संपत्ती बरीच मिळाली, सार्थकता नाही. आणि आता तर जॉबचं संकट आहे. त्याच्यामुळे यांच्या एम्प्लॉईजना आता त्यांनी त्यांच्या जीवनात बदल करून त्याच्या पुढे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना गावाकडे जावं लागणार. माझी मामे बहीण आहे, ती दुबईमध्ये असते. परवाच्या दिवशी ती आली आणि ती म्हणाली की दादा, आम्ही तिकडचं सगळं 1 वर्ष आमच्या एका गावामध्ये जमीन घेतली, त्या गावातल्या लोकांशी संबंध स्थापन केला, सगळं झूम वरून केलं, एक छोटंसं घर पण तिथून बांधून घेतलं आणि डायरेक्ट त्या गावी गेलो. मुंबई एअरपोर्टवर थांबलो नाही, मुंबईत थांबलो नाही, डायरेक्ट त्या रोह्यामधल्या गावी जाऊन आमचं सगळं सुरू केलं. आता अशीची संख्या वाढत आहे. त्याच्यामुळे कॉर्पोरेट्स मधल्या मुलांना याच्या पुढे सार्थकतेचं जीवन जगणं, कारण त्यांच्या जॉबमध्ये खूप मोठी अनसर्टन्टी येणार. अशा वेळेला काय पुढे करायचं काय, तर इथे येऊन शिका. ही तुम्ही त्यांना द्यायचा असलेला CSR अशी. IKEA कंपनीमध्ये हा प्रश्न निर्माण झाला की IKEAने चॅटबॉट केलं आणि IKEAने चॅटबॉट केल्यानंतर 8,500 एम्प्लॉईजना काही कामच शिल्लक आहे.
तर चॅटबॉट एका वेळी started replying to millions of customers and their queries in a very natural language processing. ITआयने काय ठरवलं की आपल्या एम्प्लॉईजना असं दशोधडीला लावायचं नाही, तर त्यांना आपण इंटिरियर डिझाईन कन्सल्टंट म्हणून विकसित करायचं. तसं त्यांना डेव्हलप केलं आणि ते ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्ट करू लागले. त्याच्यामुळे एकी बाजूला चॅटबॉट आणि दुसऱ्या बाजूला ह्युमन टू ह्युमन इंटरॅक्शन. आणि त्यामुळे त्या कंपनीमध्ये एकाचाही जॉब गेला नाही, पण त्यांचा टर्नओव्हर हा $2.2 बिलियन 2023 पासून वाढायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे आता ह्या कंपन्यांना छोट्या का स्केलवर होईना, पण तुम्ही एक नवीन मॉडेल घेऊ शकता की सस्टेनेबिलिटीचं, त्यांच्या एम्प्लॉईच्या सार्थकतेचं आणि आपल्या सस्टेनेबल एन्व्हायरमेंटचं असं एक सुंदर मिलाफ होऊ शकतो. आता ही दोन वेगळी क्षेत्र नाही की त्यांनी काहीतरी पाप करायचं आणि नंतर पुण्यासाठी एक CSR द्यायचं, असं नाही. आता देर कॅन बी अ ग्रँड कॉन्फ्लुअन्स ऑफ म्युच्युअल इंटरेस्ट. अशा प्रकारचं एक भवितव्य आपल्या समोर दिसतंय. तुम्ही इतका वेळ माझे विचार खूप चिकाटीने ऐकून घेतलेत, उदारांतकरणाने ऐकून घेतलेत, पोटात भूक लागलेली असतानाही ऐकून घेतलेत. त्याच्यानंतर मी मनापासून तुम्हाला तुमचे आभार मानतो, तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ताईंनी मला जो विषय दिला आहे तो अजून खूप विस्तार करण्यासारखा आहे, पण आज मी त्याला इथे स्वल्पविराम देतो किंवा अर्धविराम देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.